श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सातपूरकर मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करणार आहे। त्यामुळे शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं सातपूरच्या पपाया नर्सरी येथील सौभाग्य लॉन्स येथे 12 जानेवारीला सायंकाळी सातपूर शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीनं नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकी दरम्यान सातपूर शिवजन्मोत्सव समिती 2024च्या अध्यक्षपदी अनिल गडाख आणि कार्याध्यक्षपदी फरीदा सलीम शेख यांची एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून सातपूर परिसरात सातपूरकर एकत्र येतात आणि भव्य दिव्य असा शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करताना दिसतात। शिवजयंती उत्सवानिमित्त अनेक भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन देखील सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं करण्यात येतं। यंदा देखील हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार, कारण अध्यक्षपदी अनिल गडाख तर कार्याध्यक्षपदी फरीदा सलीम शेख यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे आणि या दोघांनीही हा कार्यक्रम अतिशय जल्लोषात आणि उत्साहात साजरा करू अशा भावना व्यक्त केल्या। सातपूर शिवजन्मोत्सव समिती 2024 अध्यक्षपदी माझी तसेच आमच्या मामी फरीदा मामी शेख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करून दिली, त्याबद्दल मी सर्व शिवभक्तांचे आभार मानतो व आमच्यावर दाखवलेला हा विश्वास आम्ही सार्थपणे पूर्ण करू एवढेच सांगतो आणि थांबतो। जयंतीची 2024 याच्यामध्ये आम्ही सहभागी झालेले अनिल भाऊ गडाख अध्यक्ष आणि मी कार्याध्यक्ष झाले आणि आम्हाला या सगळ्यांचा उत्स्फूर्त चांगला साथ भेटला आणि मी सगळं काम चांगलं दरवर्षी करणार अशी मी सांगते सगळ्यांना का माझ्या करून जे बी काम होईल आम्ही चांगलंच काम करू आणि तुम्ही मला इथपर्यंत बोलवलं हे मला खूप आनंद झाला आणि मी सगळे असले आणि मला खूप उत्स्फूर्त आनंद भेटला। तरी यंदाचा देखील शिवजन्मोत्सव दरवर्षीप्रमाणेच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येईल असे सातपूर शिवजन्मोत्सव समितीकडून सांगण्यात आले। पूर्ण सातपूर आमच्या कोर कमिटीतर्फे जो निर्णय घेतला आहे हा निर्णय हा आमच्या सर्वांचा नसून जे 5 इच्छुक होते त्यांच्या संगमताने ही निवड झाली, त्याबद्दल मी खूप कोर कमिटीचे आभार मानतो आणि नक्कीच हा शिवजन्मोत्सव सोहळा खूप छान पद्धतीने पार पडला अशी मी ग्वाही देतो। दरवर्षी शिवजन्मोत्सव सातपूर शहरात खूप मोठ्या उत्साहाने होतो। काल त्याची मीटिंग पार पडली व आज सातपूरच्या कोर कमिटीने अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांची निवड केली। त्यात आमचे मोठे बंधू अध्यक्ष अनिल नाना गडाख आणि फरीदा मामी शेख यांची निवड करण्यात आली। सर्व शिवप्रेमींचा आमचा दरवर्षी जो सहभाग असतो यावर्षी या शिवजन्मोत्सवामध्ये नक्कीच जास्त प्रमाणात सहभाग होईल आणि अनिल अण्णा असतील फरीदा मामी असतील यांचा अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष हे नाम मात्र आहे, पण प्रत्येकजण इथं अध्यक्ष आहे आणि सर्वांच्या साथीने हा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडत असतो। 24ची निवड अगदी खूप कमी वेळात झाली आहे, एकमताने झाली आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते। आमचे अनिल भाऊ गडाख आणि आमच्या फरीदा मामी शेख यांची जी निवड झाली अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष अतिशय उत्कृष्ट अशी निवड झालेली आहे। जे कोणी इच्छुक असतील मागे पुढे यांनी नाराज न होता यांनी पुढे सक्रिय होऊन सहभाग नोंदवावा व जास्तीत जास्त शिवजन्मोत्सवासाठी वेळ देऊन आपलं कार्य जोर साजरा करावा। आज सातपूर शिवजन्मोत्सव समितीची मीटिंग होऊन सर्व शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने बिनविरोध निवड अनिल भाऊ गडाख यांची बिनविरोध निवड झालेली आहे अध्यक्ष म्हणून, तसेच कार्याध्यक्षपदी सौ फरीदा मामी शेख यांची बिनविरोध निवड झालेली आहे। मी सर्व सातपूर परिसरातील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने या सर्वांना शुभेच्छा देतो, थांबतो। मी सर्व शिवजन्मोत्सव समिती व सातपूर विभागाच्या वतीने या दोघांनाही पुढील वाटचालीत खूप खूप शुभेच्छा देतो व सर्व सातपूरकरांना अभिप्रेत असलेला शिवजन्मोत्सव यांच्या हातून पार पडेल आणि आज यांची निवड जरी झालेली आहे तरी देखील आम्ही सर्वजण व सर्व शिवजन्मोत्सव प्रेमी त्यांच्या पाठीशी दरवर्षीप्रमाणे अध्यक्ष कार्याध्यक्षाच्या पाठीशी असतो त्याप्रमाणे सर्व उभे राहतील। जन्मोत्सव 2024च्या अध्यक्षपदी अनिल भाऊ गडाख तर कार्याध्यक्षपदी फरीदा मामी शेख यांची निवड झाली आहे
आणि भावी वाटचाल त्यांना शुभेच्छा. तसंच बाकीची कार्यकारिणी जी आहे लवकरात लवकर आपण ती जाहीर करणार. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.